नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेची जी भरती आलेली होती, ओके, तर त्या भरती संदर्भात एक नवीन माहिती बघणार आहोत। ओके, तर बघा मित्रांनो, ही जी माहिती आहे जी नवी मुंबई महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेली आहे। ओके, तर हा जो पत्र आहे दिनांक 1/7/2000 म्हणजे कालच्या तारखेचा रात्री 8:45च्या दरम्यान वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेला होता। ओके, तर बेसिकली हा जो पत्र आहे मित्रांनो किंवा सूचना पत्र आहे ज्यामध्ये सरळ सेवा भरती परीक्षा 2025 मध्ये जे काही एक्झाम्स होणार आहे तर त्याचा जो वेळापत्रक आहे मित्रांनो, म्हणजेच आपण त्याला टाइम टेबल म्हणतो, तर ते टाइम टेबल अपलोड करण्यात आलेला होता। ओके, तर बेसिकली हा जर का तुमच्याकडे PDF आलेला नसेल मित्रांनो, तर हे वेळापत्रक डाउनलोड कसा करायचा ते आधी बघून घेऊयात आणि वेळापत्रकामध्ये माहिती कोणती दिलेली आहे ते सुद्धा आपण त्यानंतर बघून घेणार आहोत। ओके, तर बघा, यासाठी तुम्हाला जर का PDF डाउनलोड करायचा असेल मित्रांनो, तर गुगल क्रोममध्ये येऊन जस्ट तुम्हाला NMMC रिक्रुटमेंट 2025 असं एवढं टाईप करून घ्यायचं आहे। एवढं टाईप केल्यानंतर बघा मित्रांनो, जी पहिली वेबसाईट आहे तर या पहिल्या वेबसाईटवरती ज्या ठिकाणी तुम्ही कर्सर बघू शकता, ओके, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, थोडा लोड होणार। ओके, तर लोड होऊ द्यावं लागेल मित्रांनो। हे बघा, लोड झाल्यानंतर इथे आपल्याला होम पेजवरती सरळ सेवा पदभरती असा आपल्याला एक फोल्डर दिसतोय। बघा, या ठिकाणी तुम्ही कर्सर बघू शकता मित्रांनो। कर्सर एक सेकंड, या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी कर्सरमध्ये तुम्हाला दिसत असेल सरळ सेवा पदभरती, तर यामध्ये सेकंड नंबरवरती नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत घ्यावयाच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक, एकतर तुम्ही यावरती क्लिक करू शकता मित्रांनो, किंवा या ठिकाणी राईट हँड साईडला तुम्ही सरळ सेवा भरती 2025 या फोल्डरवरती सुद्धा क्लिक करून समोरची प्रोसेस फॉलो करू शकता। ओके, तर आपण या ठिकाणी डॅशबोर्डवरती जे दिलेलं आहे किंवा होम पेजवरती जे दिलेलं आहे त्यावरती आपण क्लिक करून घेऊयात। ओके, थोडा लोड झाल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सूचना पत्रक म्हणजे जो वेळापत्रक आहे तो ॲक्च्युली दिसून येत आहे। ओके, तर आता या वेळापत्रकामध्ये कोणती माहिती दिलेली आहे ते आपण बघून घेणार आहोत मित्रांनो। तर बघा, हा कोणत्या तारखेचा होता? 1 जुलै म्हणजे कालच्या तारखेचा। आजची तारीख आहे मित्रांनो 2 जुलै। ओके, तर या 1 जुलै 2025ला रात्री 8:45 दरम्यान अपलोड करण्यात आलेला होता। ओके, विषय काय आहे? नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत घ्यावयाच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत। ओके, तर तुमच्या एक्झामचा जो टाइम टेबल आहे मित्रांनो, तो टाइम टेबल या ठिकाणी दिलेला आहे। ओके, काय म्हटलेलं आहे? नवीन मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत एकूण 30 संवर्गातील 668 पदांसाठी सरळ सेवेद्वारे भरती करण्यासाठी 27/3/2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून 28/3/2025 ते 19/5/2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते। ओके, त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत गट क व गट ड मधील एकूण 30 संवर्गाची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दिनांक 16/7/2025 ते दिनांक 17/7/2025 व दिनांक 18/7/2025 व दिनांक 19/7/2025 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे। त्याचाच तपशील खालीप्रमाणे आहे। ओके, तर बघा, एकूण 4 दिवसामध्ये ही परीक्षा कंप्लीट होणार आहे, 16, 17, 18 आणि 19। ओके, त्यापैकी 16 तारखेचा जर बघितला मित्रांनो, तर 16 तारखेला किती कोणत्या कोणत्या पदांचा होणार आहे? लेखालिपिक, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणजे ANM, त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला, लिपिक टंकलेखक, वॉर्ड बॉय म्हणजे कक्ष सेवक, त्यानंतर आहे शवविच्छेदन मदतनीस, त्यानंतर आहे मेडिकल बायोमेडिकल इंजिनियर, त्यानंतर आहे डेंटल हायजिनिस्ट। तर या सगळ्या पदांची जी परीक्षा आहे मित्रांनो ही 16/7/2025ला होणार आहे। ओके, त्यानंतर परत 16/7/2025ला डायलायसिस तंत्रज्ञ, वैद्यकीय समाजसेवक, ध्वनिचालक, सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता ह्या सगळ्यांची परीक्षा कोणत्या तारखेला होणार? 16 जुलैला होणार आहे मित्रांनो। ओके, तर 16 जुलैचा दिवस कोणता येतो ते सुद्धा आपण माहिती करून घेऊयात। तर 16 जुलैचा दिवस येतो तुमचा बुधवार। ओके, तर हे कोणत्या दिवसाला होणार? बुधवारला होणार। त्यानंतर आहे मित्रांनो दुसऱ्या नंबरवरती दिलेला आहे म्हणजे 17/7/2025। ओके, म्हणजे दिवस कोणता येणार? ऑब्व्हियसली गुरुवार येणार। ओके, तर गुरुवारी कोणत्या कोणत्या पदांचा होणार आहे? लिपिक टंकलेखक, स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ म्हणजे काय GNM साठी जो फॉर्म भरलेला आहे त्यांचा आहे, त्यानंतर औषध निर्मात किंवा औषध निर्माण अधिकारी जे फार्मासिस्ट असतात त्यांचा पेपर आहे, आणि उद्यान सहाय्यक। ओके, त्यानंतर बघा मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावरती म्हणजेच कोणता? 18/7/2025 म्हणजेच कोणता दिवस येणार मित्रांनो? शुक्रवार येणार। ओके, तर शुक्रवारी कोणाचा पेपर आहे? कनिष्ठ अभियंता स्थापत्य,
त्यानंतर बहुउद्देशीय कर्मचारी आरोग्य कर्मचारी हिवताप, ओके, मलेरिया वर्कर्स जे म्हणतात त्यांचा आहे. त्यानंतर उद्यान अधीक्षकाचा पेपर आहे मित्रांनो. त्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग, ओके. त्यानंतर शस्त्रक्रिया गृह सहाय्यक ओटी असिस्टंट ज्याला आपण म्हणतो, ओके. तर त्यांचा पेपर केव्हा होणार? 18/7/2025ला, ओके, शुक्रवारी. त्यानंतर आहे मित्रांनो 19/7/2025. तर 19/7/2025ला उर्वरित जे काही पदे आहेत मित्रांनो, ॲज लाईक बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, CSSD टेक्निशियन, आहार तंत्रज्ञ, त्यानंतर ECG टेक्निशियन आहे, पशुधन पर्यवेक्षक, कक्ष सेविका आया म्हणतात त्याला. त्यानंतर आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, नेत्रचिकित्सा सहाय्यक, स्टाफ नर्स, वायरमॅन, सहाय्यक ग्रंथपाल आणि बहुउद्देशीय कर्मचारी हिवताप म्हणजे जे मलेरिया वर्कर्स आहेत. तर बघा या ठिकाणी आपण जर GNMचं जर बघितलं म्हणजे जी स्टाफ नर्सची पदाची परीक्षा आहे ती 2 दिवसाला होणार आहे, ओके. म्हणजे यांच्यामध्ये ज्या एक्झाम्स मल्टिपल शिफ्ट्समध्ये होणार त्या सगळ्यांना नॉर्मलायझेशन लागू असणार आहे, ओके, क्लिअर आहे. तर आता यामध्ये आपल्याला काही थोडक्यात यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. इन्स्ट्रक्शन काय आहेत मित्रांनो? उपरोक्त तक्त्यांमध्ये नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षेचे नियोजन केलेले असून त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत, ओके. तर सूचना कोणत्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा बघून घेऊयात. परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र म्हणजे जे काही हॉल तिकीट आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेचे जी www.nmmc.gov.in जी वेबसाईट मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली होती मित्रांनो, ओपन सुद्धा करून दाखवलेली होती. या संकेतस्थळावरती परीक्षेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील, ओके. तर तुमचे जे ॲडमिट कार्ड आहेत मित्रांनो, ह्या हॉल तिकीट आहेत ते किती दिवसापूर्वी येणार आहेत? 7 दिवसापूर्वी येणार आहेत, ओके. संबंधित उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरून त्यांच्या परीक्षेचे हॉल तिकीट्स डाउनलोड करून घ्यावीत, ओके. उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्रच मिळेल याची हमी देता येणार नाही, ओके. जो तुम्ही केंद्र निवडलेला आहात किंवा जो म्हणजे एक्झाम सिटी निवडलेली आहेत मित्रांनो तो भेटणारच याची काही गॅरंटी नाही, ओके. त्यानंतर आहे ऑनलाईन परीक्षेचे ठिकाण व वेळ या बाबी स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थेने उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर म्हणजे हॉल तिकीटवर नमूद केलेले आहे, ओके. तर बघा तुमचा जो वेळ, ओके, कोणत्या वेळी तुमचा पेपर होणार आहे, कोणत्या ठिकाणी होणार आहे, ओके, कोणत्या दिवशी होणार आहे, हे सगळी माहिती तुमच्या हॉल तिकीटवरती असणार आहे. त्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी त्या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर राहणे अनिवार्य आहे. तर बघा तुमची जी काही एक्झाम असेल ज्या तारखेला तुमचा पेपर आहे त्या तारखेला त्या वेळेवरती तुम्हाला हजर राहायचं आहे, ओके. त्यानंतर आहे मित्रांनो सदर भरतीकरिता परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रवेशपत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यांचे तंतोतंत पालन करावे व परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन परीक्षार्थींना करण्यात येत आहे, ओके. तर बघा जे काही तुमची एक्झाम आहे मित्रांनो त्यावरती हॉल तिकीटवरती काही इन्स्ट्रक्शन्स असतात तर त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला फॉलो करायचं आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर हे कोणाच्या सही मार्फत निर्गमित करण्यात आलेलं आहे? सुनील पवार आहेत. कोण आहेत? अतिरिक्त आयुक्त 1 नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत. तर त्यांच्या सहीने हे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा हा जो टाइम टेबल आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो जर हा जो टाइम टेबल आहे तर तो टाइम टेबल तुम्हाला एकदा डाउनलोड कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो डाउनलोड करून त्या ठिकाणी बघू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही बघू शकता, ओके, क्लिअर आहे. तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो तुमच्या NMMC म्हणजेच काय नवी मुंबई महानगरपालिकेच्या रिलेटेड जी काही एक्झाम आहे त्या रिलेटेड तुमचे जे काही क्वेरीज असणार ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी प्रत्येक क्वेरीचा आन्सर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट माहितीसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.